जयगडच्या जिंदाल कंपनीमध्ये वायू गळती झालेली आहे आणि या वायू गळतीचा त्रास नांदिवलीमधल्या माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना झालेला आहे। जवळपास 53 विद्यार्थ्यांना या वायू गळतीचा त्रास झालेला आहे। यामध्ये विद्यार्थ्यांना उलट्या होत होत्या, त्याचबरोबर श्वसनाचा देखील मोठ्या प्रमाणात त्रास होता। आपण सध्या उभे आहोत रत्नागिरीतल्या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये आणि या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये आतापर्यंत 33 विद्यार्थ्यांना या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये एक विद्यार्थी आहे, त्याचबरोबर बाकीच्या विद्यार्थिनी आहेत आणि एक महिला देखील या रुग्णालयामध्ये दाखल झालेल्या आहेत। त्याचबरोबर 2 विद्यार्थी हे खाजगी रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत। प्राथमिक माहिती अशी येते की जिंदाल कंपनीमध्ये टाक्यांच्या मेंटेनन्सचं काम सुरू होतं आणि या टाक्यांच्या मेंटेनन्सच्या कामाचा जो गॅस होता तो लिकेज झाला आणि त्या लिकेजमुळे या विद्यार्थ्यांना त्रास झाला। इथेनॉल स्वरूपाचा हा गॅस असल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती प्रशासकीय यंत्रणांकडून देण्यात येते। आपण सध्या उभे आहोत या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये आणि या विद्यार्थ्यांना या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात येत आहे। काही विद्यार्थ्यांची प्रकृती जी आहे ती अत्यंत गंभीर असल्या स्वरूपाची अशी सांगितली जात आहे आणि मोठ्या प्रमाणात या विद्यार्थ्यांना त्रास झाला। जवळपास 53 विद्यार्थ्यांना या वायू गळतीचा त्रास झाल्याचं स्पष्ट झालेलं आणि या विद्यार्थ्यांना या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। अमोल कले, साम टीव्ही, रत्नागिरी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।